तर नमस्कार मित्रांनो, आपण आता पॅरलल रेझोनन्स हा टॉपिक शिकणार आहे की जो एसी सर्किट्स मधला लास्ट टॉपिक आहे की पॅरलल रेझोनन्स. यापूर्वी आपण सिरीज रेझोनन्स हा टॉपिक शिकलो होतो, तर त्यामध्ये आपण सिरीज रेझोनन्सच्या कंडिशन बघितल्या. लाईकवाईज आपण आता पॅरलल रेझोनन्स हा टॉपिक शिकणार आहे. ठीक आहे, तर एक लक्षात घ्या, जर तुम्हाला सिरीज रेझोनन्स समजलं असेल तर सेम त्याच्या अपोजिट आहे पॅरलल रेझोनन्स. ठीक आहे, तर ते कसं आपण बघणार आहे. तर पॅरलल रेझोनन्स सर्किट, पॅरलल रेझोनन्स शिकण्यासाठी मी पॅरलल RLC सर्किट ड्रॉ केलं. आर पॅरलल एल पॅरलल सी. ठीक आहे, त्याच्या अक्रॉस मी करंट सोर्स लावला. तर या करंट सोर्स मधून जो करंट येतोय टोटल करंट I असा हा करंट येतोय, तो इकडे तो इथं जाऊन पुन्हा डिवाइड होतोय. तर आर जर आहे तर तो आहे या आर मधून फ्लो होणारा करंट आहे IR, या इंडक्टर मधून फ्लो होणारा करंट आहे IL, या कॅपॅसिटर मधून फ्लो होणारा करंट आहे IC. ठीक आहे, आता तुम्हाला रेझोनन्सची कंडिशन तर माहिती आहे. रेझोनन्स म्हणजे नक्की काय असतं की रेझोनन्स मध्ये काय होतं की इमेजनरी टर्म असते ती नेहमी 0 होते, फक्त रिअल पार्ट राहतो. त्या कंडिशनला म्हणायचं रेझोनन्स कंडिशन. तर पॅरलल रेझोनन्स इज अ ड्युअल ऑफ सेरीज रेझोनन्स. ठीक आहे, हा ड्युअल आहे सिरीज रेझोनन्सचा. म्हणजे कसं, जसं आपण पॅरलल RLC सर्किटमध्ये बघितलेलं, त्याच्यावर पॅरलल RLC सर्किट असतं त्यावेळी आपण काय फाइंड आउट करतो, इम्पिडन्स करतो नाही, त्यावेळी आपण काय करतो, ऍडमिटन्स फाइंड आउट करतो. राईट, त्यावेळी ऍडमिटन्स. मग आता इथून आपण इनपुट ऍडमिटन्स आपल्याला काय दिसतोय बघूया त्या तिघांमुळे. तर ऍडमिटन्स इज व्हॉट, इट इज अ रेसिप्रोकल ऑफ रेजिस्टन्स, रेसिप्रोकल ऑफ इम्पिडन्स. ठीक आहे, म्हणजे जो अडथळा आहे त्याला रेसिप्रोकल करायचं. म्हणजे आता रेजिस्टन्स इथे, तर रेजिस्टन्सचा रेसिप्रोकल काय, 1/R. पॅरलल असल्यामुळे आता बेरीज होणार आहे ऍडमिटन्स मध्ये. ठीक आहे, 1/R ह्याचा काय असतो, XL असतो ना. एल मुळे काय क्रिएट होतो, इंडक्टिव्ह रिएक्टन्स XL. XL आपण काय लिहितो, ओमेगा नॉट एल. XC ला आपण काय लिहितो, 1/ω0C. म्हणजे आता इथं ओमेगा नॉट म्हणजे रेझोनन्सचं कंडिशन आहे म्हणून ते ओमेगा नॉट लिहिले, किंवा ओमेगा C. XL ला ओमेगा L. तर आता ऍडमिटन्स मध्ये आपण काय करणार, ह्याचा रिव्हर्स करणार, म्हणून 1/ω0L, म्हणून 1/jωL. आणि ओमेगा सीचं काय झालं, 1/ω0C, म्हणजेच काय झालं, jωC. हा उलटा झाला आणि हा पण उलटा झाला. ह्याचं फक्त रेसिप्रोकल दोघांची केलेली आहेत. आणि कारण की हे काय इम्पिडन्सच्या ह्याच्यात ऍड होतात, आपल्याला ऍडमिटन्स करायचे म्हणजे ह्याचा रेसिप्रोकल करून ऍड करायचे. म्हणून ह्याचा रेसिप्रोकल काय आला, 1/ω0L. याचा रेसिप्रोकल काय आला, 1/ω0C. ऑल राईट, ह्याला आपण जेची टर्म इमेजनरी लावली, कारण की हे दोन इमेजनरी असतात. ठीक आहे, इमेजनरी इन द सेन्स ते इमेजनरी वेक्टर्स असतात. ठीक आहे, नाव कंडिशन ऑफ रेझोनन्स. रेझोनन्सची कंडिशन काय, की ज्यावेळी आपण काय समजलं, रेझोनन्सची बेसिक काय, ज्यावेळी इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स हे दोन्ही इक्वल असतात मॅग्निट्यूडमध्ये. ठीक आहे, याचाच अर्थ काय की ज्यावेळी वायची इमेजनरी पार्ट आहे, म्हणजे हा पार्ट आहे ना वायचा, हे वायचा हा पूर्ण पार्ट आहे. ठीक आहे, जर यातला हा पार्ट जेव्हा 0 होईल त्यावेळी आली आपली रेझोनन्स कंडिशन. ठीक आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, इमेजनरी पार्ट ज्यावेळी 0 होतात त्यालाच आपण काय म्हणतो, इंडक्टिव्ह रिएक्टन्स आणि कॅपॅसिटिव्ह रिएक्टन्स दोन्ही इक्वल असतात. ऑल राईट, नाव आता जर यातून मी जर जे कॉमन काढला तर काय मिळतं आपल्याला, jωC. आता हा जे खाली आहे तो जर वरती घेतला तर -j होणार तो. ठीक आहे, म्हणून -j 1/ω0L. मग यातून जर मी जे कॉमन काढलं तर हे असं आलं, ωC - ω0 इज इक्वल्स टू 0. कारण की हा पार्ट आपल्याला काय करायचा आहे, 0 करायचा आहे. कोणता, हा पार्ट. ठीक आहे, हे समजलं. हा जे खाली प्लस आहे हा वरती जर जे गेला तर मायनस झाला, म्हणून jωC आणि -j/ω0L. मग त्यातून मी जे फक्त कॉमन काढला, मग राहिलं काय, ωC आणि इथला -1/ω0L ते इथं आलं आणि ते इज इक्वल्स टू 0 आपण पुट करणार. मग आपल्याला काय करायचे, रेझोनन्स ऍट अ पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी आपल्याला फाइंड आउट करायचं. मग ते कसं करणार आपण, यातून मी काय करतो, कॉमन काय दिसतंय दोघांमध्ये, ओमेगा कॉमन दिसतोय. ठीक आहे, म्हणून मी काय केलं, ωC हा -a इज इक्वल्स टू 0 आहे. मग हा मायनसचा मी या साईडला घेतला की प्लस झाला आणि ते आपण इक्वेट करणार. आता ω0C इज इक्वल्स टू 1/ω0L. नाव ω0 यावरून मी फाइंड आउट केला तर तो काय आला, हा इकडे गेला की स्क्वेअर झाला, हा C इकडे डिनॉमिनेटरला गेला, म्हणून ओमेगा इज इक्वल्स टू 1/√LC आलं. ठीक आहे, हे तुम्हाला हे इक्वेशन काही विचारणार नाहीत. ठीक आहे, याचं तुम्हाला डेरिव्हेशन काही विचारणार नाही, तुम्हाला फक्त फायनल आउटपुट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला. फायनल आउटपुट काय, ω0 म्हणजे रेझोनन्स फ्रिक्वेन्सी.
ती काय आहे 1/√LC रेडियन पर सेकंड. एक्झाम मध्ये हेच विचारतात आपल्याला. पॅरलल RLC सर्किट मधला L, C आणि R हे तिन्ही व्हॅल्यूज देतात, सांगतात की रेझोनंट फ्रिक्वेन्सी काढा. आता इथं चुकतं काय माहितीये का, आपण हे युनिट बघत नाही. रेडियन पर सेकंड मध्ये विचारलंय का हर्ट्स मध्ये विचारलंय. आता सिरीज RLC मध्ये पण हाच फॉर्म्युला होता आणि पॅरलल RLC मध्ये पण हाच फॉर्म्युला आहे. ओमेगा नॉटचा फॉर्म्युला काय 1/√L×C. ठीक आहे, मग हे जर केलं तर आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळते रेझोनंट फ्रिक्वेन्सी इन टर्म्स ऑफ रेडियन पर सेकंड्स. पण जर आपल्याला हर्ट्स मध्ये विचारलं असेल तर ओमेगा इज इक्वल्स टू व्हॉट 2πf. देअरफॉर f इज इक्वल्स टू व्हॉट ओमेगा अपॉन 2π. म्हणून f इज इक्वल्स टू 1/2π आणि इंटू ओमेगा. ओमेगा काय 1/√LC म्हणून हे काय 1/2π√LC हर्ट्स. हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट दोन्ही फॉर्म्युले. आपण सिरीज RLC मध्ये पण बघितलं, हे सिरीज रेझोनन्स मध्ये सुद्धा हे पाहिले आपण 1/2π√LC हा त्याचा फॉर्म्युला झाला. पण आता पॅरलल RLC सर्किटमध्ये काय होतं, हा जो करंट आहे ना, आता जसं आपण बघितलं हा आणि हा एकमेकाला अपोज करण्याचं काम करतायत. ठीक आहे, मग काय होतं, हे दोन्ही एकमेकाला अपोज करतात ना, तर हे दोन्ही पण ओपन सर्किट होऊन जातात. ठीक आहे, हे पॅरलल RLC मध्ये, ह्या पॅरलल RLC मध्ये L आणि C चं जे कॉम्बिनेशन आहे, L आणि C चं जे कॉम्बिनेशन आहे, त्या कॉम्बिनेशनमुळे दोन्ही हे ओपन सर्किट म्हणून जातात. हे काय म्हणून ऍक्ट करतात, ओपन सर्किट सारखे ऍक्ट करतात. मग जो करंट येतो इथून तो पूर्ण करंट IR मध्ये जातो. याचा अर्थ असा नाही की या दोघांमध्ये मी काय सांगितलं, फक्त ते ऍक्ट करतात ओपन सर्किट म्हणजे. आलं लक्षात. त्यामुळे जो करंट आहे तो पूर्ण यातून फ्लो होतो. आता IL आणि IC मधला जो करंट असतो ना, तो असतो इक्वल मॅग्निट्यूडचा बट अपोजिट डायरेक्शन मध्ये. म्हणजे एक करंट जर असं जातोय तर एक करंट असा जातोय. त्यामुळे नेट करंट काय झाला 0. त्यामुळे या दोघांमधनं करंट 0 आलं, म्हणजे तो ओपन सर्किट म्हणून ऍक्ट करणार, कारण की त्यातनं करंट फ्लो नाही, कारण की नेट करंट 0 झाला या दोघांमधला. आलं लक्षात. IL मध्ये पण करंट फ्लो होतो, असं नाही की करंट फ्लो होत नाहीये, पण जो IL मध्ये करंट फ्लो होतो त्याचाच इक्वल अँड अपोजिट करंट IC मध्ये फ्लो होतो. त्यामुळे नेट करंट या दोघांमधला तो 0 झाला. नेट करंट, ठीक आहे, IL मधला करंट 0 झाला असं नाहीये, नेट करंट या दोघांमधला जो आहे तो 0 झाला. हे मला सांगायचंय. हे खालचं सेंटेन्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. हे काय, पॅरलल LC कॉम्बिनेशन एक्ट्स लाईक अन ओपन सर्किट, सो टोटल करंट विल फ्लो थ्रू द रेजिस्टन्स. मग हा जो करंट आहे, हा करंट फक्त या रेजिस्टन्स मधनं फ्लो होणार, हे मी म्हणतोय. नाव वायचा फॉर्म्युला y इज इक्वल्स टू 1/r प्लस J इन ब्रॅकेट ओमेगा C मायनस 1/ωL. हे कम्प्लीट झालं. हे आपलं वायचं म्हणजे ऍडमिटन्स आपण पॅरलल RLCचा हा लिहिलाय. ठीक आहे, तर या इक्वेशन वरून आपल्याला काय काय समजते आपण ते बघूयात आणि त्यानुसार आपण एक ग्राफ ड्रॉ करूयात. तर ज्यावेळी हा माझा ओमेगा कमी असेल, ज्यावेळी माझा ओमेगा कमी असेल त्यावेळी कोणती टर्म जास्त असेल, ही टर्म जास्त असेल की ही टर्म जास्त असेल. ठीक आहे, ओमेगा ज्यावेळी माझा कमी, जर ओमेगा कमी असेल तर 1/ωL आहे ना, मग हा कमी झाल्यामुळे नेट मध्ये ही टर्म खूप मोठी झाली. आलं लक्षात. नेट मध्ये ही टर्म खूप मोठी झाली आणि ज्यावेळी ओमेगा जास्त असेल त्यावेळी ही टर्म जास्त झाली. आलं लक्षात. म्हणजेच आपल्याला काय कळतं, हा जो वाय जो आहे म्हणजे ऍडमिटन्स, हा डॉमिनेट कधी, हा यातला कोणता, या ऍडमिटन्स मधला कोणता पार्ट डॉमिनेट होतो जास्त ते आपल्याला फ्रिक्वेन्सीनुसार ओळखायचे. म्हणजेच ज्यावेळी आपली फ्रिक्वेन्सी कमी असेल किंवा ज्यावेळी आपला ओमेगा कमी असेल, ठीक आहे, या दोघांमध्ये ज्यावेळी ओमेगा कमी असेल त्यावेळी कोणता पार्ट जास्त असेल, 1/ωL हा वाला पार्ट जास्त मोठा असेल. म्हणजेच इंडक्टिव्ह पार्ट जास्त मोठा असेल. म्हणून काही म्हणणार आपण ऍडमिटन्स वाय इज डॉमिनेटेड बाय इंडक्टिव्ह टर्म. या टर्मने कधी डॉमिनेट होतो, ज्यावेळी आपला ओमेगा कमी असतो. म्हणजे फॉर लोअर फ्रिक्वेन्सी, ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. ठीक आहे, म्हणून लोअर फ्रिक्वेन्सी ज्यावेळी हे कमी असेल त्यावेळी हा पूर्ण पार्ट जास्त डॉमिनेट करणार, म्हणजेच इंडक्टिव्ह पार्ट जास्त डॉमिनेट करतो. आणि ज्यावेळी फ्रिक्वेन्सी जास्त असेल त्यावेळी ओमेगा सी म्हणजेच कॅपॅसिटिव्ह पार्ट जास्त डॉमिनेट करतो. ठीक आहे, फॉर हायर फ्रिक्वेन्सी. हे दोन यातून, हे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. यावरून मी एक ग्राफ ड्रॉ केला तर तो कसा आला, ऍडमिटन्स मी वाय ऍक्सिसवर घेतला आणि एक्स ऍक्सिसला मी ओमेगाने रिप्रेझेंट केलं. ठीक आहे, ओमेगा इन टर्म्स ऑफ रेडियन पर सेकंड्स. ठीक आहे, हे मी इकडे घेतलं. आता मला एक माहिती आहे, हा माझा ग्राफ असा काय येतोय मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळी माझी ओमेगाची टर्म खूप कमी असते, म्हणजे इथे माझं ओमेगा, ठीक आहे, ज्यावेळी ओमेगा खूप कमी असतो त्यावेळी वाय मध्ये कोणता पार्ट वाढतोय जास्त, आपला इंडक्टिव्ह पार्ट. ठीक आहे, त्यामुळं हा टोटल वाय असतो ना तो जास्त असतो. ठीक आहे, कारण की हा पार्ट जास्त वाढतोय. आता हे फॉरगेट अबाउट निगेटिव्ह साईन. ठीक आहे, म्हणजे ते शेवटी आपण ज्यावेळी मॅग्निट्यूड फाइंड आउट करतो त्यावेळी आपण या दोघांचे स्क्वेअर करतो अंडर रूट मध्ये, त्यामुळे निगेटिव्ह पण पॉझिटिव्ह होऊन जातं. पण ज्यावेळी हे यातला एक जरी पार्ट डॉमिनेट करणार त्यावेळी वायची टर्म काय होणार, इन्क्रीज होणार जास्त. ठीक आहे, त्यामुळे वायची मॅग्निट्यूड जास्त होती.
जसं तुम्ही बघता ऍट ओमेगा कमी आहे, जसा मी ओमेगा वाढवला तसा वायचा पार्ट काय व्हायला लागतो, जसा हा ओमेगा वाढवला की अजून पार्ट काय होणार, मग कमी 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 होत जाणार. ठीक आहे. आणि ऍट अ पर्टिक्युलर ओमेगा, एक ओमेगाची व्हॅल्यू काही वेळाने एक अशी येते की ज्यावेळी हे दोन्ही आहेत ना इक्वल होऊन जातात, हे दोन्ही काय होतात, इक्वल होतात. आणि ज्यावेळी हे दोन्ही इक्वल होतात त्यावेळी टोटल जेचा पार्ट काय होतो, हा 0 होतो. त्यामुळे काय राहतं, फक्त y इज इक्वल्स टू 1/r. मग तेच तुम्ही इथं बघता, तो हा पॉईंट आहे, तो हा. ज्यावेळी ओमेगा नॉट असते ना त्यावेळी y इज इक्वल्स टू व्हॉट असतं, 1/r. हे पण विचारतात. ऍट ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट पॅरलल RLC सर्किटमध्ये y काय असतो, y इज इक्वल्स टू ओनली 1/r. ठीक आहे, y इज इक्वल्स टू ओनली 1/r. आणि अगेन मी ओमेगा वाढवला, अगेन मी ओमेगा नॉट नंतर सुद्धा ओमेगा वाढवला, तर काय होतं की माझा हा पार्ट जास्त डॉमिनेट करायला लागतो. मग सर्किट काय होतं, आपलं कॅपॅसिटिव्ह बनायला लागतं आणि पुन्हा वाय आपला काय होतो, वाढायला लागतो, ऍडमिटन्स. ठीक आहे, जसं तुम्ही इथं बघू शकता वाय पुन्हा असं इन्क्रीज होतो. तर हा ग्राफ खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या ग्राफमधून आपल्याला काय कळतं की हा जो सुरुवातीचा पार्ट आहे म्हणजे ओमेगा नॉट पेक्षा खालचा ओमेगा असलेला, म्हणजे हा वाला पार्ट. ठीक आहे, इथला 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 हा जो पार्ट आहे, या पार्टमध्ये ओमेगा कसा आहे, हा इथला ओमेगा या ओमेगा नॉट पेक्षा कमी आहे. म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी 100 आहे, इथं 150, 200, इथं 300, 400, 500, 600, 700 अशी फ्रिक्वेन्सी. मग ज्यावेळी फ्रिक्वेन्सी ही 300 पेक्षा कमी, म्हणजे 100, 200, 300, 100, 200 वगैरे असणार आहे, म्हणजे ओमेगा नॉट पेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असणार आहे, त्यावेळी सर्किट आपलं काय म्हणून ऍक्ट करतं, इंडक्टिव्ह सर्किट. हा चार्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे बरं का, हे इथलं. त्यावेळी सर्किट काय म्हणून ऍक्ट करतंय, इंडक्टिव्ह, जसं आपण इथं बघितलं. ठीक आहे. आणि करंट काय करतो, लॅग करतो. इंडक्टिव्ह सर्किटला काय होतं, करंट लॅग व्होल्टेज. ठीक आहे. ऍट ओमेगा इज इक्वल्स टू ओमेगा नॉट काय होतं, हे दोन्ही टर्म 0 होऊन जातात. त्यामुळे सर्किटमध्ये राहतं काय, y इज इक्वल्स टू 1/r ओनली. त्यावेळी सर्किट काय म्हणून ऍक्ट करणार, ओनली रेझिस्टिव्ह सर्किट. रेझिस्टिव्ह मध्ये काय असतं, करंट इज इन फेज विथ व्होल्टेज, करंट इज इन फेज विथ व्होल्टेज. आणि अगेन मी ओमेगा नॉट वाढवला, अगेन मी ओमेगा नॉट वाढवला, मग काय माझं वाढतं, ओमेगा सी, म्हणजेच कॅपॅसिटिव्ह नेचर होतं. ओमेगा इज ग्रेटर दॅन ओमेगा नॉट, त्यावेळी कॅपॅसिटिव्ह सर्किट बनणार. कॅपॅसिटिव्ह मध्ये काय असतं, करंट लीड व्होल्टेज. काय असतं हे विचारते, यावर क्वेश्चन विचारले जातात मोस्टली. पॅरलल RLC मध्ये काय असतं, सिरीज RLC मध्ये. त्यामुळे हे दोन तुम्हाला कम्पेअर करायचे पुन्हा एकदा. लक्षात. ऍट रेझोनन्स, जसं आता रेझोनन्स कंडिशनला बघितलं की IR जो आहे, म्हणजे जो रेजिस्टन्स मधला करंट आहे तोच टोटल करंट आहे. सिमिलरली IL मधला करंट काय की टोटल व्होल्टेज VR किंवा R च्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजेच L च्या अक्रॉसचं व्होल्टेज, आणि ते पॅरलल आहे, अपॉन त्याचा रेजिस्टन्स काय, j⍵L. IR म्हणजेच काय, VR म्हणजेच काय, I इंटू R डिवायडेड बाय j⍵L. ठीक आहे. हे एवढं इम्पॉर्टंट नाही, हे फक्त मी तुम्हाला समजून सांगायचं म्हणून हे इक्वेशन लिहिलेले आहेत. IC इज इक्वल्स टू व्हॉट, VR इंटू j⍵C. म्हणजेच काय, IC इज इक्वल्स टू VR अपॉन XC. XC म्हणजे काय असतं, 1/ω_C. म्हणून ते खालचं ओमेगा मी डायरेक्ट इथं मल्टिप्लायला डायरेक्ट लिहिले. त्यामुळे हे इक्वेशन आलं j⍵0CR इंटू I. यावरनं काय समजतं की हे दोन्ही व्हॅल्यू आहेत ना, IL आणि IC चे, या दोन्ही व्हॅल्यू करंट थ्रू L आणि C हे इक्वल इन मॅग्निट्यूड असतात. हे इम्पॉर्टंट आहे, हे नोट करून घ्या. ऍट रेझोनन्स करंट थ्रू L आणि C हार इक्वल इन मॅग्निट्यूड बट अपोजिट इन फेज. म्हणजे याचा अर्थ असा नाहीये की पूर्ण करंट आपण काय म्हटलं मग रेजिस्टन्स मधनं फ्लो होतो. याचा अर्थ असा नाही की IL आणि IC मधनं, म्हणजे L आणि C मधून काही करंट फ्लो होत नाही, दोघांमधनं करंट फ्लो होतो. पण तो दोघांमधला जो करंट असतो तो इक्वल इन मॅग्निट्यूडचा असणार आहे. म्हणजे IL मध्ये जर 100 अँपियर असेल तर IC मध्ये पण 100 अँपियर असणार आहे, फक्त अपोजिट डायरेक्शन. त्यामुळे IC मधला करंट -100 झाला, पण ते दोन्ही इक्वल असतात. ठीक आहे. म्हणजे एकातला करंट 50 तर दुसऱ्यातला -50, एकातला 100 तर दुसऱ्यातला -100. त्यामुळे नेट करंट जो झाला L आणि C मधला तो 0 झाला, कारण की प्लस आणि मायनस 0 ते दोन्ही पण. त्यामुळे इंटायर जो करंट आहे, दुसरा जो करंट, तो फक्त रेजिस्टन्स मधनं फ्लो होणार आहे. लक्षात. सो इंटायर करंट फ्लोज थ्रू द रेजिस्टन्स. नाउ इन पॅरलल RLC सर्किट y इज इक्वल्स टू 1/r प्लस j⍵C मायनस 1/ω_L. आपण सिरीजला कसं लिहित होतो, z इज इक्वल्स टू R प्लस j⍵L मायनस 1/ω_C असं लिहित होतो. आता पॅरलल मध्ये सगळं उलटं झालं. ठीक आहे. नाव आपलं काय, पॅरलल मध्ये आपण बघितलं, आपण काय करत होतो, ही टर्म आपली 0 होत होती, बरोबर. हे दोन्ही इक्वल होत होते ना, त्यामुळे जेची टर्म काय होती, ती 0 होत होती. त्यामुळे ऍडमिटन्स आपला काय होत होता की जसा तुम्ही ग्राफ बघितला मगाशी, ग्राफ कसा होता, ऍडमिटन्स असा असा खाली होत होता. तो काय करतोय, मिनिमम व्हॅल्यू घेतोय. ऍडमिटन्स काय करतोय, मिनिमम व्हॅल्यू घेत होता ऍडमिटन्स. म्हणजे एक लक्षात घ्या, ऍडमिटन्स मिनिमम म्हणजे इम्पिडन्स काय झालं बरं, ऍडमिटन्स म्हणजे Y,
ठीक आहे, वाय जर मिनिमम आहे तर झेड काय होणार, मॅक्सिमम. इथे लिहिले बघा, ऍडमिटन्स अटेन्स मिनिमम व्हॅल्यू मीन्स इम्पिडन्स इज मॅक्सिमम, म्हणजे झेड आपला मॅक्सिमम आहे आणि वाय आपला मिनिमम आहे. ऑल राईट. मग आता एक लक्षात घ्या, अजून दुसरं कन्क्लुजन काय, हे सर्व कन्क्लुजन लिहिलेत बरं का मी, तुम्हाला वाचायची पुढं काही गरज नाही, तुम्ही एवढं जरी केलं तरी खूप जास्त झालं. ठीक आहे, आपला झेड हा मॅक्सिमम आहे, म्हणजे आपण काय बघितलं पहिल्यांदा, वाय आपला मिनिमम होतोय, वाय मिनिमम झाला म्हणजे झेड काय झाला, आपला मॅक्सिमम झाला. एक लक्षात. ठीक आहे, दुसरं काही, झेड आपला मॅक्सिमम म्हणजे इम्पिडन्स मॅक्सिमम झाला, म्हणजे करंट काय झाला आपला मिनिमम, कारण की करंटला पोझिशन झेड असतो ना, जर झेड मॅक्स झाला तर करंट काय झाला, मिनिमम झाला. ऑलरेडी मग हे लक्षात घ्या की हे विचारतात की पॅरलल आरएलसी मध्ये करंटची व्हॅल्यू कशी असते, मिनिमम, मॅक्सिमम, इन बिटवीन, खंडन, असं या टाईपचे प्रश्न, तर करंट हा मिनिमम राहतो. ठीक आहे, आता बँडविड्थ पॅरलल आरएलसीची काय, 1/RC. आता हे थोडेसे डायरेक्ट फॉर्म्युलाज आहेत, तुम्हाला थोडंसं लक्षात ठेवावं लागेल. ठीक आहे, आता क्वालिटी फॅक्टर, जसं सिरीज आरएलसी मध्ये बघितलेलं, सिरीज आरएलसी मध्ये क्वालिटी फॅक्टर काय होता, मी काय सांगितलेलं, क्वालिटी फॅक्टरला लक्षात ठेवताना tan phi सोबत लक्षात ठेवायचं. tan phi म्हणजे x/r. ठीक आहे, हे सिरीज आरएलसी साठी. पॅरललला हे सर्व उलट करायचं, r/x आलं, r/x, r/XL/r होतं आणि XC/r होतं, म्हणून r/XL आणि r/XC झालं. हे तर सोपं आहे, म्हणजे आपण टर्म्स फक्त उलटे घेतलेत, म्हणून r/XL इज इक्वल्स टू r/XC इज इक्वल्स टू r/XL म्हणजे काय असतो, ω0L, आणि XC म्हणजे काय असतो, 1/ω0C, म्हणून r/ω0C. ठीक आहे, तर हे क्वालिटी फॅक्टरचे फॉर्म्युले झाले, हे खूप सोपे आहेत, हे तुम्हाला आता समजलं असेल कसं डिराईव्ह करायचं ते. आता दुसरा हा एक छोटासा टॉपिक आहे, इम्पॉर्टंट आहे, सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स दोघांचा डिफरन्स लिहिलाय मी तर दोघांचा डिफरन्स काय तो आपण बघूयात शॉर्टमध्ये. तर जसं बघितलं, सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स मधला आता डिफरन्स बघूयात. तर पहिला डिफरन्स काय की सिरीज आणि पॅरलल मध्ये, की करंट बघा, सिरीज मध्ये करंट काय होता, मॅक्सिमम फ्लो होत होता, पण पॅरलल मध्ये करंट काय झाला, मिनिमम झाला. ठीक आहे, करंट इथं मॅक्सिमम होता कारण की इम्पिडन्स त्यावेळी मिनिमम होता, XL इज इक्वल्स टू XC व्हायचं, डायरेक्ट 0 व्हायचं ते, त्यामुळे इम्पिडन्स हा मिनिमम होता. तसं इथं बघितलं का, इथं काय होतंय, इथं इम्पिडन्स मॅक्सिमम आहे, इथं करंट मिनिमम आहे, इम्पिडन्स मॅक्सिमम आहे. इकडं वाय जो मॅक्सिमम होता, आणि जसं पॅरलल मध्ये बघितलं आपण, वायची टर्म काय होती आपली मिनिमम, का, कारण की वाय मध्ये ते जेची टर्म 0 होती, त्यामुळे वाय आपला कमी झाला. तुम्ही एक फक्त लक्षात ठेवा, आयदर सिरीजचं लक्षात ठेवा किंवा आयदर पॅरललचं लक्षात ठेवा, तुम्हाला जे सोपं वाटेल, आणि ते जे तुम्ही लक्षात ठेवले त्याला सेम उलट केलं की पॅरलल रेझोनन्स आलं. सिरीजमध्ये करंट मॅक्सिमम असल्यामुळे इम्पिडन्स मिनिमम असल्यामुळे अगेन वाय मॅक्सिमम. आता ह्यालाच उलट इथे लिहिले मी, करंट मिनिमम, इम्पिडन्स मॅक्सिमम, वाय मिनिमम. ठीक आहे, आता हे दोन पॉईंट इम्पॉर्टंट आहेत. ऍट ओमेगा इज लेस दॅन ω0 सर्किट काय होतं आपलं, कॅपॅसिटी होतं सिरीजमध्ये, आपण हे पूर्ण बघितलंय बरं का, ते कॅपॅसिटिव्ह कसं, इंडक्टिव्ह कसं, हे पूर्ण आपण बघितलं, हे पुन्हा आता एक्सप्लेन नाही करत आहे मी. ठीक आहे, हे इथं सर्किट कॅपॅसिटिव्ह, त्याचप्रमाणे इथं आता आपण बघितलं सर्किट इंडक्टिव्ह होतं. ओमेगा जर वाढला तर इथं सर्किट इंडक्टिव्ह बनते, आणि इथं आता आपण बघितलं ओमेगा ज्यावेळी वाढला त्यावेळी आपलं सर्किट कॅपॅसिटिव्ह झालं, बरोबर ना. आपलं सी ची टर्म वाढत गेली, त्यामुळे आय लीड व्ही झालं. ठीक आहे, म्हणजे इथं सर्किट नाही का, एक लक्षात घ्या, कॅपॅसिटिव्ह पासनं रेझिस्टिव्ह पासनं इंडक्टिव्ह असं बनतं, आणि इकडे कसं बनतं, इंडक्टिव्ह पासनं रेझिस्टिव्ह पासनं अगेन कॅपॅसिटिव्ह. लक्षात, हा एक फ्लो लक्षात ठेवा कोणताही. ठीक आहे, त्याच्यानंतर दुसरं काही, क्वालिटी फॅक्टर ω0L/R. ठीक आहे, म्हणजेच XL/R किंवा 1/ω0CR, हा फॉर्म्युला, ह्यालाच मी उलट केलं इथं, हे दोन फॉर्म्युलेज माझे तयार झाले. आणि बँडविड्थचा फॉर्म्युला काय होता, इकडं बँडविड्थ इज इक्वल्स टू R/L होता, आणि इकडे बँडविड्थ आहे 1/RC. ठीक आहे, तर हा एक इम्पॉर्टंट डिफरन्स आहे सिरीज रेझोनन्स आणि पॅरलल रेझोनन्स मधला, जो तुम्ही लक्षात ठेवायलाच हवा. ठीक आहे, थँक्यू.